एसटी महामंडळाने बसच्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली, मात्र हिंगोलीमध्ये एसटी बसची अवस्था दयनीय आहे। जीवनवाहिनी असणाऱ्या बसमधील प्रवास कधी शेवटचा ठरेल सांगता येत नाही अशी अवस्था आहे। पाहूयात या संदर्भातील रिपोर्ट। एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ, प्रवाशांचा जीव घेण्या बसेसमधून प्रवास, हिंगोलीतील तिन्ही बस आगार सलाईनवर। ही आहे अवस्था हिंगोलीच्या एसटी बस आगारातील बसेसची। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी सर्वसामान्यांसाठी कधी जीव घेणी ठरेल हे सांगता येत नाही अशी अवस्था या बसेसची झाली आहे। बसेस अत्यंत खिळखिळ्या झालेल्या आहेत। काही बसांना काचा नाहीत, काही बसांना वरच्या टपांना टपर ठोकलेले आहे। कोणत्याही सोयी सुविधा नसताना जी भाडेवाढ केलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे। एकीकडे एसटीची भाडेवाढ करण्यात आली, त्याचा सामान्यांना फटका बसतोय, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या बसेसमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्यानं प्रवासी नाराजी व्यक्त करतायत। कुशन निघालेले आहेत, कोणते सीट्स व्यवस्थित नाहीत, सगळी तुटफूट झालेली आहे, काचा तुटलेल्या आहेत, पाठीमागच्या काचा तुटलेल्या आहेत, टायरचे बरोबर टायर नाहीत आणि या एसटीच्या याच्यामधून सगळे वयोवृद्ध पुरुष मंडळी, महिला मंडळी आणि दुसरे शाळकरी मुलं मुली यांचा प्रवास होतो। यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। हिंगोली एसटी बस आगारात एकूण 61 बसेस असून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर बसच्या फेऱ्या होतात। बघू शकता की या एसटी बसमध्ये आपण आलेलो आहोत आणि संपूर्ण या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी या बसेस बघू शकता की या अशा प्रकारे जे आहे ते कुशन बाहेर पडलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ते संपूर्ण जे आहे ते कुशन या ठिकाणी पडतंय। संपूर्ण जे आहे ते दुरावस्था या बसस्थानकातील एसटीची झालेली आहे। ही एक जवळपास 100 या ठिकाणी 61 बस आहेत आणि या ठिकाणी एक बस जे आहे ते नादुरुस्त असल्याची माहिती या ठिकाणी आगार प्रमुखांनी दिलेली आहे। याबाबत आम्ही हिंगोली बस आगारातील आगार प्रमुखाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। भाडेवाढीप्रमाणे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरते। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।